8 नंबरचं 8 नंबर झाला का? म्हणजे 9 चालू आहे. चालू आहे सर. तर 9 पासून स्टार्ट करतो. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आहे लेट y is equal to sin inverse of tan inverse of tan inverse of cos 7x upon 1 plus sin x is there. 1 plus sin 7x is there. तर आता याच्यामध्ये फॉर्म्युलेमध्ये पण कन्वर्ट करता यायला किंवा त्याला शॉर्टकट मध्ये सांगतो. हे म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. लॉंग कट पण यायला आणि शॉर्टकट पण आहे. शॉर्टकट लक्षात घ्या. सिंपल याच्यामध्ये हाऊ टू सॉल्व दॅट वन. सो इन दॅट वन it is a question given to us. So first we convert in the form of cos 7x can be done as sine of 90 minus 7x. Sine of 90 minus theta is nothing but cos theta is there. And again this sine of 7x can be done as cos of 90 minus theta. Then you got the formula for that one. करता येईल का? जस्ट इंटू सांगितलं तुम्हाला तर नाही. ठीक आहे, सॉल्व करून दाखवतो मग. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, याला मला असं येते का बघा, tan इनवर्स ऑफ cos 7x मला लिहिता येईल. cos 7x काय म्हणतात साइन ऑफ, एक काम करतो याला आपल्याला जागा जास्त लागणार आहे, थोडा आपण त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करून आपण काय करू त्याला सॉल्व करू. एक एवढा पोर्शन आणि इकडचा पोर्शन वेगळा. तर क्वेश्चन आहे लेट y is equal to tan inverse of sin 7x divided by 1 plus cos 7x is there. बरोबर है क्वेश्चन? नहीं, उल्टा हो गया. ओनली cos आहे, ओनली cos of 7x आहे, बरोबर आहे. आणि खाली आहे 1 plus sin of 7x is there. क्वेश्चन असा आहे. और याला सॉल्व करते बघा कसं लिहिता येईल ना. कॅन यू राइट दिस वन एज tan inverse of cos of 7x ला मला लिहिता येईल काय लिहिता येईल sin of 90 minus 7x is there. काय फरक पडला का? कारण sin 90 minus theta, साइनचा अँगल 90 असेल तर काय भेटतो cos आणि थीटाची जागी काय आहे 7x is there. So first we write this one of this type. Now डिनॉमिनेटरला सुद्धा 1 plus sin 7x आहे तर sin ला काय लिहिता येईल cos मध्ये लिहिता येईल cos of 90 minus 7x is there. बोला बोला बोला. येस, काय प्रॉब्लेम काय अडचण आहे का? ओके. तर cos of 7x एस sin of 90 minus 7x म्हणजे cos 7x. हा 1 as it is, हा plus as it is, sin 7x एस cos of 90 minus 7x is there. नाव आता याच्यामध्ये जर पाहिजे तुम्ही तर तुम्हाला आता हे पुन्हा दोन फॉर्म्युला भेटणार. एक ऍक्च्युअल हे अँगलला लक्ष देऊ नका. फॉर्म्युला काय खालचा जर वरचा पहिले बघू. वरचा फॉर्म्युला आहे साइन थीटाचा किंवा साइन एक्सचा. साइन एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, कालपासून सांगितलं. साइन एक्सचा फॉर्म्युला काय 2 sin x/2 into cos x/2 आणि 1 plus cos x चा फॉर्म्युला पण माहिती आहे. 1 plus cos x म्हणजे किती? इथेच मी ड्राइव्ह करून दाखवतो बघा. आपल्याला तुम्हाला sin x चा फॉर्म्युला माहिती आहे. sin x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 sin x/2 into cos x/2 हा sin x चा फॉर्म्युला. आता फक्त आता sin x चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काढायचं काय sin of 90 minus काय असेल बघा sin of 90 minus 7x जागी तुम्हाला काय येईल ते लक्षात घ्या. दोन as it is, sin as it is आणि इथे x असेल तर x/2 आहे. इथे अँगल किती आहे π/2 minus 7x आहे. हा पूर्ण अँगलला डिवाइड बाय काय करता येईल तुम्हाला 2 करता येईल. याप्रमाणे काय भेटणार आहे 90 minus 7x डिवाइड बाय 2. अँगलला पूर्ण डिवाइड बाय 2 केलं इनटू याची गरज नाही असं मला वाटतं याची जास्त लागणार आपल्याला जागा इनटू cos of 90 minus 7x आणि हा पूर्ण अँगलला डिवाइडेड बाय 2 इज देयर. हे पूर्ण अँगलला डिवाइडेड बाय 2 इज देयर. ठीक आहे. तर sin of 90 minus theta म्हणजे sin x झाला ऍक्च्युअली याच्यामध्ये बसवलं आपण 2 sin x/2 च्या जागी π/2 minus 7x/2 into cos of x/2 च्या जागी अँगलला पूर्ण डिवाइडेड बाय 2 केलं. इथपर्यंत काय असेल आता खालचा बघा. तर पहिले याला सॉल्व करू आपण. त्याला मी सॉल्व केलं तर मला काय भेटणार 2 sin of हा दोघांचा डिव्हिजनला आहे. याला जर गेलं तर हा भेटणार मला π/4
आणि याला जर मी दिलं तर मला काय भेटतं 7x/2 इज देअर. हे अँगल दोघांचं डिव्हिजनला आहे इंटू कॉस ऑफ याला पण तसंच येईल π/2 2 कटणार नाही वर गेले तर π/4 येणार आणि हा मायनस किती 7x/2 तर हे फॉर्म्युला आता मला या ठिकाणी याच्या जागी ठेवता येईल. आता डिनॉमिनेटरचं बघू आपण व्हॉट अबाउट द 1 + cos x. तर मला असं करता येईल आता या ठिकाणी बघा हा दोन फॉर्म्युला महत्वाचे ठेवता येईल आपल्याला. 1 + cos x चा फॉर्म्युला पहिले सांगावं. ते फॉर्म्युला असतो 2 cos² x/2 इज. आता अँगलला 1 + cos x नसून अँगलला आहे 1 + cos 7x आहे आपल्याकडे है ना. पुढे येते नाही 1 + cos 7x नाही 1 + cos 90 - 7x आहे. आता मला कसं करता येईल बघा 2 ॲज इट इज cos² ॲज इट इज आणि हा x/2 च्या जागी हा पूर्ण अँगल /2. आता मी तो डायरेक्ट घेतो अँगलला मी /2 केलं तर काय भेटणार मला π/2/2 म्हणजे किती π/4 मायनस किती 7x/2 इज देअर. कळलं जसं मी याच्यामध्ये अँगलला डिवाइड करून याला वाटून दिलं तर π/4 याला वाटून दिलं तर 7x/2. इसको बांट के दिए तो π/4 इसको बांट के दिए तो 7x/2. इस तरीके से यहाँ पे भी 1 + cos x का फॉर्मूला 2 cos² x/2. तो यहाँ पे 2 एज इट इज cos² एज इट इज एंगल x/2 मींस π/2 - 7x/2 मींस π/4 - 7x/2. अब ये दोनों भी इसको रख देंगे और इसको सॉल्व करेंगे. गॉट द आंसर फॉर दैट वन. वेरी सिंपल वन. समझ में आया? तो यहाँ पे सबसे पहले cos 7 इसकी जगह पे sin 90 - थीटा. तो तुमको ये मेथड एंगल में अगर से कुछ बढ़ जाएगा 3x तक ठीक है cos 3x sin 3x तो अपने को फॉर्मूला यूज कर सकते हैं. मगर उसके बाद एंगल बढ़ गया 7x 9x 11x 4x 5 ऐसा आगे से आ गया तो सिंपल में cos को कन्वर्ट करो sin में और ये sin को कन्वर्ट करो cos में. ऐसा करने से ये क्या मिलेगा तुमको sin थीटा का फॉर्मूला और ये मिलेगा 1 + cos थीटा का फॉर्मूला. अब दोनों फॉर्मूले तुमको मालूम है. sin थीटा मतलब sin x का फॉर्मूला मालूम है तो उसमें ये रख दो sin 90 - 7x रिप्लेस एंगल x by this one रिप्लेस एंगल by this one रिप्लेस x by this one. ये दोनों के डिवीजन में बांट के दो ऐसा मिलेगा. सिमिलरली 1 + cos x का फॉर्मूला 2 cos² x/2 है. यहाँ पे अपने पास कितना है 1 + cos π/2 - 7x रिप्लेस दैट x by π/2 - 7x/2 divided by 2 means against number. So now we can say that here 1 minute. आता काय करता येईल बघा याच्यामुळे नाव कॅन यू राईट दिस वन आता याला मला असं येते ठेवून देता याच्यामध्ये ठेवून देऊ का ठेवायला मला जागा नाही तर मी याला पुसूनच मला ठेवावं लागेल. तर काय करू आता बघू इथे नको याच्यामध्येच ठेवून देऊ. ठीक आहे हे दोन फॉर्म्युलेशन आले. आता मी याच्या जागी sin 90 - 7x जागी ही व्हॅल्यू ठेवणार आणि 1 + cos ची जागी ही व्हॅल्यू ठेवणार. बघा आता मला जागा नसल्यामुळे मी याला पुसावं लागेल. तुम्हाला त्यानंतर बघता येईल. ओके तर बघा काय करता येईल तर मी डायरेक्ट मला लक्षात आहे फॉर्म्युला काय त्याचा tan इनवर्स ऑफ sin 90 - 7 चा फॉर्म्युला 2 sin x/2 π/2 - 7x/2 म्हणजे किती झाला π/4 - 7x/2 इथे इनटू cos ऑफ π/4 - 7x/2 होल डिवाइड बाय 1 + cos थीटा 2 cos² θ/2 तर 2 cos² as it is θ/2 म्हणजे π/2 - 7x/2 ला जर डिवाइड बाय 2 केलं तर π/4 - 7x/2 बस केलं तर दोन कटले हा cos पूर्ण कटला ह्याच्यामध्ये स्क्वेअर कटला sin चा अँगल π/4 - 7x/2 cos चा अँगल π/4 - 7x/2 sin चा अँगल cos चा अँगल दोघांचा सेम sin by cos tan तर मला सांगते tan इनवर्स ऑफ मध्ये काय आला मला tan ऑफ π/4 - 7x/2 कारण हा sin by cos काय झालं एवढं कारण एकच cos कटला बरं का एक cos आहे याच्यामध्ये sin π/4 दोघांचा अँगल सेम बस हे करू tan इनवर्स से tan कैंसिल तो ये तुम्हारे पास आ गया y इज इक्वल टू ये आ गया वो y इज इक्वल टू π/4 - 7x/2 कितना आ गया इसको डिफरेंशिएट करो डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू x अगर से करेंगे तो इसका डेरिवेटिव होगा dy/dx y का डेरिवेटिव π/4 कांस्टेंट है इसका डेरिवेटिव कितना आ गया 0. ओके अब ये सबको मालूम है 7x/2 मध्ये 7/2 काय आहे कांस्टेंट आहे आणि पुन्हा डेरिवेटिव ऑफ x किती आला 1
आणि शेवटचा आन्सर किती आला -7. आय होप यू गॉट दॅट वन. आला का लक्षात सगळ्यांचं? येस टेल मी नाउ. ओके ऑन इट. आला का लक्षात? हो सर. ओके, तर हे शॉर्टकट आहे. अजून त्याला तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. कसं आहे माहिती आहे का, अजून त्याला कसं सॉल्व्ह करता येईल ज्यांची इच्छा असेल त्या लोकांनी 1 + sin x चा फॉर्म्युला वापरायचा. पाठ आहे तुम्हाला, हे बघा, हे तर शॉर्टकट आहे. हे समजलं असतील तर ओके, आणि ज्याला जर काही नवीन करायचे असेल तर त्याच्यासाठी सांगतो मी. अजून त्याला दुसरी मेथड पण आहे सॉल्व्ह करण्यासाठी. बघा समजलं आहे? ठीक आहे, मग आता काय करू आपण? दुसऱ्या मेथडनुसार फक्त काय फरक असेल की हा डिनॉमिनेटरला जे 1 + sin x चा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय असतो फॉर्म्युला? cos x/2 + sin x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर तुम्हाला किती पाहिजे? 7x. तर 7x/2 7x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिनॉमिनेटरला येईल. आणि न्यूमरेटरला बघा एकदा समजून घ्या. न्यूमरेटरला काही नाही बघा, cos 7x डायरेक्ट करता येईल, असं नाही करता. 90 मध्ये नाही केलं तरी तुम्हाला डायरेक्ट करता येईल. cos 7x तुम्ही काय लिहा माहिती आहे? cos 2x चा पहिला फॉर्म्युला सांगा. cos² x/2 - sin² x/2 cos sin मध्ये. तर मला याला कसं येते? cos² 7x है ना. तुम्हाला काय येते? cos 2x पहिले cos 2 चा फॉर्म्युला सांगा मला. cos 2 चा फॉर्म्युला किती? cos² x - sin² x. आपल्याला अँगलला किती पाहिजे? cos 7x. तर cos 7x कधी येणार ते सांगा मला. cos 7x कधी येणार सांगा ना. तर cos 7x कधी येणार? मग जेव्हा आपण या अँगलला कशाने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला cos 7x भेटणार. या अँगलला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 7/2 × 2x असं करावं लागेल. हे दोन दोन कटले पुन्हा तुम्हाला किती आला? cos 7x येते है ना. याचा अर्थ याला सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल? 2 ने हे करावं लागेल मल्टिप्लाय पूर्ण अँगलला 7/2 ने. cos² 7x/2 - sin² of 7x/2 है ना. कारण हे दोन दोन कटले तुम्हाला पुन्हा किती भेटणार? cos 7x पाहिजे तुम्हाला. जे पाहिजे असेल आपण काय करतो? या अँगलला त्याच्याने मल्टिप्लाय करतो. डायरेक्ट मी cos 7 घेतलं तर 7 दोन्ही किती येणार? ते 14 येणार. आला लक्षात? अरे तुम्हाला हेच दाखवा लागेल पहिले, तुम्ही इथे सांगितले नाही. हे बघा, मला जर सिंगल अँगल पाहिजे असेल तर मी अँगलला डिवाइड बाय 2 करणार. पूर्ण अँगलला डिवाइड बाय 2 केलं तर मला सिंगल अँगल भेटणार आहे ना. आता मला अँगलला पाहिजे 7x cos 7x. तर मला cos 7x पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल? या सगळ्यांना 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे किती आहे? cos 7x = cos² of 7x/2 - sin² of 7x/2. आता कळालं का? कळालं की मी काय केलं? डबल अँगलचा सिंगल अँगल केलं. बरं, सिंगल अँगल कसा? प्रत्येक अँगलला डिवाइड बाय 2 केलं. आता मला काय पाहिजे? 7x. तर याला 7 ने मल्टिप्लाय करायचं. 7x भेटणार. cos² 7x/2 - sin² 7x/2 असा समजा. असं पण चालेल. आता मला सांगा हे झालं. मग मला सांगा 1 + sin x चा फॉर्म्युला तसं तुम्हाला सांगितलं. cos x/2 + sin x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग तुम्हाला किती पाहिजे? 1 + sin 7x. तर हे 7x हा 7x/2 आणि हा 7x/2. आता याला डिवाइड जर केलं आपण, या दोघांचा डिवाइड जर केलं या दोघांचा, तर हे सगळ्यांना माहिती आहे हे काय? a² - b². एका ब्रॅकेटमध्ये a - b, एका ब्रॅकेटमध्ये a + b. असं जर केल्याने काय होणार? हा जे प्लस वाला आहे त्याच्यामधला जे प्लस वाला आहे ना, cos 7x/2 - 7x/2 आणि पुढे ब्रॅकेटमध्ये cos 7x/2 + 7. तर याच्यामधला एक आणि त्याच्यामधला तो प्लस वाला काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजे फक्त काय राहिला? मायनस वाला. मग आता दोघांमध्ये cos 7x/2 सेम आहे. डिवाइडेड बाय cos 7x/2 जर केलं मी, इथे काय भेटणार मला? 1 sin/cos tan of 7x/2. पुन्हा याला 1 + tan of 7x/2. आता तुम्हाला मी काल म्हणजे 2-3 दिवसापासून सांगेल 1 - tan x 1 + tan x आला. कन्वर्ट इनटू द फॉर्म्युला. कसं कन्वर्ट करता येईल? 1 च्या जागी tan π/4. हे 1 ॲज इट इज याला कशाने मल्टिप्लाय करता येईल? tan π/4. tan a - tan b 1 + tan a × tan b. काय झालं फॉर्म्युला? tan of a - b चा. आणि बाहेर काय तुमचा इथे? हा tan of आणि बाहेर काय तुमचा? tan इनवर्स आहे है ना. हा tan इनवर्स आणि tan काय झालं? कॅन्सल. π/4 - 7x/2 चा डेरिव्हेटिव्ह. π/4 चा डेरिव्हेटिव्ह 0. - 7x/2 चा डेरिव्हेटिव्ह किती आला? -7/2. आणि आपला आन्सर किती आला? -7/2. तर ज्या लोकांना इच्छा असेल त्यांनी असं पण करता येईल डायरेक्ट फॉर्म्युला. cos 7x चा जागी cos 7x चा फॉर्म्युला
1 प्लस साइन एक्सच्या जागी 1 प्लस साइनचा फॉर्म्युला असं केलं तरी चालेल. दोन्ही मेथड सेम आहे. म्हणजे दोन्ही मेथडने मार्क्स पडणार. तुम्हाला जे आवडलं ते करायचं. ठीक आहे. आवड सेकंड कळालं का तुम्हाला? हे सेकंड मेथड कळालं का? अरे कोणी काहीतरी सांगा. हो सर. हे पण सोपं आहे, ते पण सोपं आहे. तुम्हाला जे आवडलं ते घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन करू आपण याच्यामधलं. मला वाटतं 10 आपण घेतला होता काल सेम टाईपच्या असल्यामुळे डायरेक्ट आपण 11 कळली. टॅन इनव्हर्स ऑफ cosec x प्लस cot x. आता इथे आहे ना, हो याला टॅन इनव्हर्स cosec can be tan x 1 by sin, cot can be tan x cos by sin. आणि तोच पुन्हा तोच फॉर्म्युला. cosec means 1 by sin, cot means cos by sin. तर मला कशी येते tan inverse of 1 plus cos x कारण डिनॉमिनेटर सारखा आहे. आता तुमचं डोकं एकदम चाललं पाहिजे. काय करावं लागेल सांगा बरं. पटापट फॉर्म्युला सांगा. संपला आताच केलं. 1 plus cos x चा फॉर्म्युला सांगा. 2 sin square sin चा फॉर्म्युला 2 sin x by 2 cos x by है ना. पाठ झाले पाहिजे. सिंगल अँगल 2 2 कॅन्सल, cos स्क्वेअर मधला एक cos कॅन्सल, पुन्हा काय राहिलं cos x by 2 डिवाइड बाय sin x by 2 अँगल सेम आहे. cos by sin cot x by 2 समजलं. इतका सोपं आहे. तर tan इनव्हर्स ऑफ किती आला सांगा. cos x by 2 sin x by 2 cot x by 2. लहान मुलांना माहिती आहे बाहेर tan इनव्हर्स लपलेला आहे आणि मध्ये cot आहे. आपल्याला किती झालं tan of 90 minus x by 2 is there. tan inverse of tan gets cancelled. पुन्हा किती आलं y by 2 minus x by 2 हा आपला y आहे. आपल्याला काढायचं dy by dx. तर differentiate with respect to x is there. तर काय होणार डेरिव्हेटिव्ह dy by dx. y by 2 कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 minus x by 2 मध्ये 1 by 2 कॉन्स्टंट x चा डेरिव्हेटिव्ह 1. किती आलं very simple. लक्षात cosec can be tan x 1 by sin, cot can be tan x cos by sin. डिनॉमिनेटर सेम. एक धरलं 1 plus cos चा फॉर्म्युला वापरला, sin x चा फॉर्म्युला कटली सगळे. cot उरला बाहेर tan मध्ये cot ला tan मध्ये काही tan of 90 minus x by 2. ओके आला लक्षात. समजलं का रे बाबा? हो नाही काहीतरी सांगा. झोपू नका मोबाईल घेऊन. यस लक्षात आलं का? हो सर. सांगा. हो सर. ओके चला हो सर. पुढे चला. गुड. cot inverse of मोठा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन थोड़ा मोठा है. 1 plus sin of 4x by 3 plus under root मध्ये 1 minus sin 4x by 3 divided by under root मध्ये 1 plus sin 4x by 3 minus अंडर रूट मध्ये सेमच क्वेश्चन आहे. और फक्त प्लस आहे का? ठीक आहे. 1 minus sin 4x by 3. आता सारखं म्हणजे हे सांगू असं क्वेश्चन. तर तुम्ही मला सांगा यातच मला तुम्हाला याला सॉल्व्ह करण्यासाठी दोन मेथड आहेत. तर मला सांगा पहिल्या मेथडने दाखवायचं तर दुसऱ्या मेथडने दाखवायचं. तुम्ही सांगा त्या मेथडने दाखवतो. यस टेल मी नाउ. दुसऱ्या म्हणजे आता मी जे सांगितलं ते का ठीक आहे. दुसऱ्या मेथड दाखवतो. कारण पहिल्या मेथडनुसार तुम्हाला काय करता येईल सेम sin 4x by 3 ला लिहिता येईल cos 90 minus 4x by 3. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला काय भेटणार 1 plus cos x चा फॉर्म्युला तुम्ही काय वापरणार 2 cos square x by 2. ठीक आहे. पुन्हा sin 1 minus sin 4x by 3 मध्ये इथे तुम्हाला फॉर्म्युला वापरता येईल sin 4x by 3 च्या जागी पुन्हा काय भेटते cos 90 minus 4x by 3. अगेन फॉर्म्युला काय भेटणार 1 minus cos x चा फॉर्म्युला काय 2 sin square x by 2.
समजा cos 90 minus 4x/3 तर 1 plus cos x चा फॉर्म्युला 2 cos square x/2 आणि इथं फॉर्म्युला काय भेटणार 2 sin square x/2. सांगा कोणत्या मेथड दाखवायचं? याचं 90 मध्ये दाखवायचं का आपली मेथड दाखवायचं? सांगा. सेकंड मेथड का फर्स्ट मेथड? हा सांगा. फर्स्ट. सेकंड. बरं. सेकंड. ठीक आहे. सेकंड मध्ये बघा. सेकंड मध्ये काय करायचं ते लक्षात घ्या. दुसरं जे मोठं आहे पण ठीक आहे. मी ते सांगतो मी बोर्ड लहान झाला क्वेश्चन मोठा झाला. पण ठीक आहे तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे. तुम्ही आता सांगितलं ओरडोरडो सांगितलं की आम्हाला 1 plus sin x चा फॉर्म्युला माहिती आहे. सांगा बरं 1 plus sin x चा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला पाठ असेल तर करण्यात आलं बरं का सेकंड मेथड. त्याचा फॉर्म्युला विचारलं तर सगळंच विचारलं. हे तरी सिंपल आहे. cos 90 minus theta करा, cos 90 minus theta करा, cos 90 minus theta करा, cos 90 minus theta करा. डायरेक्ट फॉर्म्युला येतो. फर्स्टच घ्या सर. काय करायचं? फर्स्ट मेथडनेच घ्या. आता फर्स्ट सेकंड करायचं पण ठीक आहे मी दोन्ही दाखवतो. दोन्ही मेथड दाखवतो काय अडचण नाही. टाइम थोडा लागला तरी चालेल पण तुम्हाला फक्त आला पाहिजे. ठीक आहे चालेल. पहिली मेथड बघू. ओके बरं काय करता येईल तर मी जसं सांगू लागलो तसं करू आपण पहिली. हे झालं तुमचं cot inverse ऑफ अंडर रूट मध्ये 1 प्लस मी काय म्हणलं साईनच्या जागी तुम्हाला येता येईल 90 minus 4x/3 प्लस अंडर रूट मध्ये एक एक स्टेपला एक लागणार जागा आपल्याला 90 minus 4x/3 divided by again same 90 minus 4x/3 1 minus 90 minus 4x/3 make it close. ओके मग आता मला याला इथपर्यंत काय असं कळलं सगळं sin of 4x/3 cos 90 minus theta sin theta cos 90 minus theta sin theta cos 90 minus theta sin theta याला पुन्हा मला cos 90 minus theta sin theta बाकी कोणाला हात लावला नाही आपण प्लस जागी प्लस हा मायनस जागी मायनस हा प्लस जागी प्लस आणि मायनस जागी मायनस फक्त या ठिकाणी आपण चेंज केलं कोणत्या ठिकाणी एवढंच ठिकाणी येत्या जागी मला cos 90 minus theta लिहिता येतो येत्या जागी मला cos 90 minus theta लिहिता येतो same in place of that one cos 90 minus theta same in place of that one cos 90 minus theta है बस इतना ही चेंज बाकी एज इट इज कोई आपको ने हाथ नहीं लगाया इसको करने नाउ बस मला पुसावं लागेल एक एक स्टेप मध्ये डील द्यायला काय करावं आता मला तुम्हाला फॉर्म्युला कडे जरा लक्ष द्यावं लागेल तुम्हाला की हे फॉर्म्युला सांगा मला आता कोणता फॉर्म मध्ये 1 plus cos x जागा येईल का मग ठीक आहे टेस्ट करू आपण असं करू तर दोन पार्ट करतो तुमची बरं ते मी 1 plus cos x चा फॉर्म्युला 2 cos square x ठीक आहे आता अँगलला किती आहे 1 plus cos pi/2 minus 4x/3 चा तेच होईल बघ हे लाईन घेतली की बरोबर येईल किती येईल सांग 2 as it is cos square as it is आता x/2 तर अँगलला किती आहे pi/2 minus 4x/3 मागच्या सांगच x चा जागी एवढा आहे आणि याला डिवाइड बाय किती आहे 2 आहे 2 as it is cos square as it is x चा जागी अँगलला pi/2 minus 4x/3 यांच्या डिव्हिजनला 2 याला जर मी सॉल्व्ह केलं तर मला असं भेटेल का हा दोन दोघांना जाईल pi/4 मायनस किती आता बघा याला तर मी याला गेलं तर हे झालं 6 तेव्हा नीट बघा ते वर गेलं तर बेत्रिक 6 4/6 4/6 म्हणजे किती 2/3 कळले का बाबा एक जरी स्टेप नाही करणार तर काहीच कळत नाही त्या सांगायला बघा की अँगलचा दोघांचा डिव्हिजनला 2 येतं पण याला 2 ला गेलं तर हे वर गेलं तर pi/4 झाला हे वर गेलं तर बे का बे 2 4 म्हणजे त्याला 2x चला आता चला पुन्हा पोचू आपण काय अडचण नाही आता मला काय फॉर्म्युला पाहिजे 1 plus cos x नंतर 1 minus cos x 1 minus cos x मध्ये 2 sin square x/2 आता मला कळायचं 1 minus cos x च्या जागी x ची व्हॅल्यू किती अँगलला pi/2 minus 4x/3 काय ते 2 च्या जागी 2 sin square च्या जागी sin square आता मी थोडा डायरेक्ट घेतो माझ्याकडे जागा कमी आहे
याला जर अँगलला डिवाइड बाय 2 केलं मी, ते काय भेटणार पाय बाय 4 आणि ते सेम त्याच्यासारखं भेटणार पाय बाय 4 मायनस 2x बाय 3. ओके, पण आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे, रूट मध्ये व्हायला पाहिजे. तर म्हणजे मला याला कशामध्ये घ्यावं लागेल, रूट मध्ये. याला सुद्धा मला कशामध्ये घ्यावं लागेल, रूट मध्ये. तर सध्या मला याची व्हॅल्यू पुसावं लागेल. म्हणजे इथे करू मी डायरेक्ट, मला इतकी पुसायची गरज नाही, डायरेक्ट मला व्हॅल्यू ठेवता येईल. बघा कसं, यालाच मी काय करतो, अँगल डिवाइड बाय 2 म्हणल्यावर हे मला झाला, तेव्हाही घेतो पाय बाय 4 मायनस 2x बाय 3 झाला ऍडजस्ट. ठीक आहे, अँगल डिवाइड बाय 2 झाला, तुम्हाला कळलं हे कसं झालं. आता बघा याला मला पाहिजे रूट मध्ये याची व्हॅल्यू काढायची ना. तर रूट मध्ये 90 मायनस 4x बाय 3 जर काढला मी, तर मला काय भेटणार, याला पण एक्स निघत नाही म्हणून रूट 2 कॉस स्क्वेअरचा किती येणार, कॉस पाय बाय 4 मायनस 2x बाय 3. ठीक आहे, अगेन स्क्वेअरच्या रूट में लिया मैंने अंडर रूट ऑफ 1 माइनस कॉस ऑफ 90 माइनस 4x बाय 3 इज इक्वल टू, इसको रूट में तो 2 का निकलता है, ये रूट 2 होगा, साइन स्क्वायर कितना हो जाएगा, साइन ऑफ पाई बाय 4 माइनस 2x बाय 3. त्याला एक फॉर्म्युला एकदम बेसिक पासून सांगितलं. पहिले 1 प्लस कॉस चा फॉर्म्युला सांगितलं, त्यानंतर 1 प्लस कॉस अँगलला किती 90 मायनस 4x बाय 3 सांगितलं. नंतर हा रूट मध्ये, तर याची रूट व्हॅल्यू काढली. याचा रूट मध्ये घेतलं तर दोन रूट मध्ये कॉस स्क्वेअरचा किती भेटणार, फक्त कॉस सेम असं. आता याची व्हॅल्यू ठेवून देऊ, व्हॅल्यू जर ठेवलं आपण तर मला काय भेटणार, याच्या जागी भेटणार रूट 2 कॉस पाय बाय 4 मायनस 6 बाय 3, याच्या जागी एवढा भेटणार. बघू आता काय होतं. तर हे आलं कॉट इनवर्स ऑफ, सांगा हे आलं प्लस हे होईल प्लस आणि ते रूट 2 साइन ऑफ हे झालं याचं होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला काय होतं, व्हॅल्यूज काय होतं, डिनॉमिनेटरला काय व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 4x बाय 3. म्हणजे स्थिती डिनॉमिनेटरला काय होतं, मग आपण सॉल्व्ह करू हेच भेटणार वाटतं, रूट 2 कॉस ऑफ सेम भेटणार, फक्त मायनसचा फरक वाटतं क्वेश्चन मध्ये, हा मायनसचा फरक, बाकी सगळं सेम. ओके, इथपर्यंत काय अडचण काहीच नाही. आता काय करतील बघा, याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर इन दॅट वन वी कॅन राईट हिअर, तर व्यवस्थित पहा. आता याच्यामध्ये हा रूट 2 आणि हा रूट 2 आणि हा रूट 2 आणि हा रूट 2, इथून रूट 2 कॉमन काढला, इथून रूट 2 कॉमन काढला, तर रूट 2 काय होणार, कॅन्सल. इथून एक रूट 2 हे सगळे काय होणार, कॅन्सल होणार. असं डायरेक्ट नाही होणार बरं का. काय सांगितलं मी, रूट 2 कॉमन घेतलं, इथून रूट 2 कॉमन घेतलं, रूट 2 नंतर काय झालं, कॅन्सल झालं. मग तुम्ही डायरेक्ट सांगितलं. मग राहिला काय बघा, आपल्याकडे राहिला दोन्हीमध्ये सेम होतं तेच मेथड आहे. cos पाय बाय 4 मायनस 2x बाय 3, cos पाय बाय 4 मायनस 2x बाय 3 दोन्हीमध्ये सेम आहे. त्याच्यामध्ये सेम नाही, कारण का एक आहे प्लसचा साइन पाय बाय 4 मायनस 2x बाय 3 आणि एक आहे मायनसचा साइन पाय बाय 4 2x बाय 3. म्हणजे हे दोन्ही डिफरंट आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे, आणि याच्यामध्ये दोन्ही काय आहे, प्लस आहे. तर ते सेम असतील, त्याच्याने काय करू आपण, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos ऑफ पाय बाय 4 मायनस 2x बाय 3 काय करू आपण, डिवाइड करू. कारण का याच्यामध्ये दोन्ही काय आहे, सेम आहे ना. कोण सेम आहे, cos पाय बाय 4 मायनस 2x बाय 3 प्लसचा आणि हा सुद्धा प्लसचा. तर ते सेम आहे, त्याच्याने काय करतील, दोघांना काय करतील, डिवाइड करतील. तर आपण काय याच्यामध्ये डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कशाने, cos ऑफ पाय बाय 4 मायनस 2x बाय 3 ने. तर मी डिवाइड केलं तर मला काय भेटणार, हे बघा, त्याला आपण डिवाइड केलं तर काय भेटणार, लक्षात घ्या, cos बाय cos सेम म्हणजे 1
है ना 1 प्लस याला मी cos ने डिवाइड केलं तर sin by cos tan. ओके पुन्हा cos by cos सेम 1 मायनस आणि मायनस sin by cos tan. आता लक्षात आलं असेल काय आला फॉर्म्युला 1 प्लस tan x 1 मायनस tan x 100% ऑलवेज लक्षात घ्यायचा असा फॉर्म्युला आला तर कंपाऊंड अँगल मध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं कसं कन्वर्ट करायचं सांगा सगळ्यांना माहिती फॉर्म्युला cot इनवर्स सांग 1 च्या जागी tan pi by 4 प्लस काय जागा लागेल याला याला च्या जागी होल डिवाइड बाय 1 as it is त्याला tan pi by 4 ने मल्टिप्लाय करू कारण tan pi by 4 किती असते 1 इथे काय नाही म्हणून किती असेल 1 असेल याला च्या समजू tan A plus tan B divided by 1 minus tan A into tan B चा फॉर्म्युला सांगा काय फॉर्म्युला सांगे फॉर्म्युला सांगणे tan A plus tan B divided by 1 minus tan A into tan B tan of A plus B A म्हणजे pi by 4 आणि B म्हणजे पूर्ण एवढा हे फॉर्म्युला आता काय होणार याला जर मी सॉल्व्ह केलं तर cot inverse of tan पुन्हा सांगा pi by 4 45 45 90 pi by 2 ठीक आहे हे 45 हे बघा a म्हणजे किती pi by 4 आणि b म्हणजे पूर्ण pi by 4 minus 12 by 3 तर tan a plus b चा फॉर्म्युला मग आता काय झालं 45 45 90 आता फॉर्म्युला काय आहे tan 90 minus theta म्हणजे किती cot theta दिलो का ते बघा झालं जागेचे हे काम करता येईल आणि एक स्टेप दुसरी तुम्हाला दिसते cot inverse of tan 90 minus theta is nothing but cot theta is there cot theta म्हणजे किती cot 2x by 3 असा तर cot inverse cot gets cancel की ज्याला फक्त 2x by 3 हे माझा y आहे आता जाऊन पुढे मला y भेटला 2x by 3 याला मी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x ने मला डेरिव्हेटिव्ह काय भेटणार dy by dx 2 by 3 constant x and to 1 2 by yes बोला काय अडचण आहे का कोणाला नाही कळलं असं कोणी आहे का याच्यामध्ये yes anybody from girls side from boys side कोण अडचण बोला काय अडचण कोणाला yes tell me now आहे का कोणाला अडचण नाही सर ओके तर आता टाइम जर संपत आला असेल तरी मला असं वाटतं की याला मी कंटिन्यू करतो याला आणि आपली परीक्षा काल घेतली नाही थोडा मी बिझी होतो आता लागेल तुम्हाला पेपर टाकतो याच्यावर लाईन 3D लाईन प्लेनवर आणि उद्यापासून आपण लिमिट चॅप्टरला सुरुवात करू जेईचा ठीक आहे आपल्याला जेई मध्ये लिमिट कंटिन्युटी डिफरन्शिएशन हे सगळे सिक्वेन्स मध्ये तर पहिली लिमिट घ्यावं लागेल नंतर कंटिन्यू घ्यावं लागेल जेई मध्ये जसं आपण बोर्ड मध्ये घेतलं तसं सेम आणि मग डिफरन्शिएशन घ्यावं लागेल त्यामुळे आजचे दिवस आपण याला कंटिन्यू करून थोडा टाइम लागला याला आपल्याला आता कंटिन्यू करू आपण याला पुन्हा आणि याची आज परीक्षा घेऊ 3D लाईन प्लेनवर आणि उद्यापासून आपण लिमिटवर जेईसी स्टार्ट करू आपण ठीक आहे थोडा टाइम लागला आता मला दुसरी मेथड दाखवतो मी ही मेथड जर तुम्हाला आवडत असेल तर ही मेथड वापरायची नाहीतर मग दुसरी मेथड मध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवा ठीक आहे तर दाखवायचं की दुसरी मेथड याच्यामध्ये मी कंटिन्यू करणार बरं याच्यानंतर लेक्चर तर मला क्वेश्चन नंबर 8 संपूर्ण सबस्टिट्यूशन सुरू करायचा फक्त 8च घेणार आहे मी कितीतरी टाइम झाला तर फक्त क्वेश्चन नंबर 8 कंप्लीट करणार आहे आलं लक्षात 8 वर क्वेश्चन कंप्लीट करून म्हणजे 10 मिनिट लागले 15 मिनिट जरी लागले तर तेवढा मी कंटिन्यू करणार आहे याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक देणार आहे ठीक आहे तर हे कळालं का दुसऱ्या मेथड दाखवायचं का यस एनीबडी जर तुमच्या दाखवू का दुसरी मेथडने दाखवा सर दाखवा
दुसरं काही नाही, क्वेश्चन खूप सोपं आहे, फक्त बोर्ड लहान झाला आणि क्वेश्चन मोठा झाला एवढंच आहे. पुसून तुम्हाला कळते. एकदा जर सगळं बोर्डवर राहिलं ना तर तुम्हाला स्टेप्स लक्षात येतात की हे असं आहे असं आहे. आपण काय करू, एक एक स्टेपवर फोकस करू आणि पुढे जाऊ. ठीक आहे. क्वेश्चन मी आता लिहित नाही. क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, मोठा क्वेश्चन आहे, पुन्हा मी लिहिलंय, पुन्हा तेवढं जागा जाणार. तर मी याला डायरेक्ट इथून सुरू करतो की 1 प्लस साइन एक्सचा फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात आहे, मला माहिती आहे. त्या फॉर्म्युला पार्ट पाहिजे, हे बरेच ठिकाणी येणार आहे, पार्टच पाहिजे. cos x/2 प्लस sin x/2 चा स्क्वेअर. खूप ठिकाणी मी याला प्रूव्ह करून सुद्धा दाखवलं. अजून तुमची इच्छा असेल तर अजून प्रूव्ह करून दाखवू शकतो. हा फॉर्म्युला a प्लस b चा स्क्वेअर. सांगा बरं काय भेटणार? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 sin x/2 cos x/2 इथे. ते सगळ्यांना माहिती आहे cos x/2 प्लस sin x/2 ची व्हॅल्यू किती 1. आणि सगळ्यांना माहिती आहे 2 sin x/2 cos x/2 म्हणजे फक्त किती sin x इथे. तर हा आहे तुमचा 1 प्लस sin x चा फॉर्म्युला. कारण याला पुन्हा मी सॉल्व्ह जर केलं तर मला काय भेटतो 1 प्लस sin x इथे. तर लक्षात घ्या 1 प्लस sin x चा फॉर्म्युला काय फॉर्म्युला cos x/2 प्लस sin x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि जर मायनस मध्ये असेल तर मध्ये मायनस घ्यायचं, बस एवढंच राखेल. तर तुम्हाला हे फॉर्म्युला झाला 1 प्लस sin x चा. आता आपल्याला काढायचं किती 1 प्लस साइन 4/3x. तर मी काय करणार, याला अँगलला 4/3 ने मल्टिप्लाय करणार. तर मला फॉर्म्युला काय भेटणार 4x बाय किती 4/3 म्हणजे किती भेटणार मला सांगा बरं. cos ऑफ दबाव देतो मला x स्टेप वाढवू द्या. अँगलला 4/3 ने मल्टिप्लाय केलं आणि ऑलरेडी अँगल किती 20 वाढवू द्या. काय सांगितलं कळायला पाहिजे. मी डायरेक्ट केलं तर पुन्हा मुलाकडनं पुन्हा होऊ